तर काय म्हणताय पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग. तर आज आम्हाला दोघांना पण होती सुट्टी आणि आजची दिवसाची सुरुवात केली होती आम्ही घर स्वच्छता करण्यापासून. आणि तसं पण प्रत्येक सुट्टी आमच्या घराच्या साफसफाईतच जाते. आणि आज सुट्टी असून पण मला जायचं होतं जॉबवर, कारण की आज होणार होतं स्टाफचं मेडिकल चेकअप. आणि आमच्या स्टाफचं मेडिकल चेकअप काय वर्षातून एकदा हायवे पकडून जॉबला चाललोच होतो, पण आमच्या बायकोला दिसलं वाटेत आंबे. मग काय बायकोच्या इशाऱ्यावर गाडी थांबवली आणि घेतले आंबे. ऑलरेडी लय लेट झालं होतं आणि कसं तर करून पोहोचलो जॉबवर. तर जसं आज जाऊन बघतोय तर ब्लड सॅम्पल घेणं चालूच होता. थोडं वेट केलं, माझा 3रा नंबर होता. आणि ज्यावेळी पण मी ब्लड देतो त्यावेळी एकच विषय असतोय की माझं शिर लवकर सापडत नाही. आणि आता पण तसंच झालं. 1 नाही 2 नाही 3 नाही 5-5 वेळा सोया घुसून दादांनी शिर उरकून काढलेच आणि रक्त काढून घेतलंच शेवटी. तर मी आणि सोनी आलतो डीमार्टला. घरचं राशन पण संपत आलं होतं. कधी पण तुम्ही हे नोटीस केलं की शॉपिंगला गेल्यावर बायका कायम पुढे पुढे जात असतात. सगळी पुरुष मंडळी बायकांच्या मागे एकतर बॅग आणि ट्रॉली घेऊन फिरतच असतात. असं तुम्ही पण करताय की नाही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि कधी पण लेडीज सोबत शॉपिंगला येणं म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त सामान येणं असंच होतंय. तर फायनली घरचं रेशन वगैरे सगळं भरून झालं. गेले अर्धा तास थांबलो इथं चप्पल घ्यायला. बायकांना काय पसंतच पडत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. कुठलं हे काय हे घालून बघ, हे घालून बघा, घट्ट आहे बघा. तर घेतलेल्या सामानाचे सगळं बिलिंग वगैरे करून घेतलं आणि बिल झालं होतं 1863 रुपये. तर माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. तर ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.